ओके, नेक्स्ट टॉपिक आहे बघा, फार इम्पॉर्टंट आहे. आता ऍक्च्युअल केमिस्ट्री म्हणजे तुमचा 11वी केमिस्ट्री इथून सुरू झाला असं म्हणून. मागं तर सगळं रिव्हिजन होतं किंवा काय ठराविक गोष्टी होत्या ज्या आपल्याला लागतात. तर काय लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. केमिकल कॉम्बिनेशन तुम्हाला माहिती, तुम्ही रिॲक्शन लिहित असतात बघा, बरोबर आहे की. एक रिॲक्शन लिहितात ए कंबाईन विथ बी आणि मग काय भेटतं तुम्हाला सी प्लस डी. डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, टाइप्स ऑफ रिॲक्शन तुम्ही आधीच्या वर्गामध्ये शिकले. तर याचे काही नियम आहे बघा. केमिकल कॉम्बिनेशनची काय आहे, रिॲक्शन घडण्याची काही नियम. ठीक आहे, काय काय नियम आहे बरं. नियम कशा कशाच्या आधारावर आहे. एक, किती मास घेतलं तर किती कंबाईन होईल. त्याच्यानंतर काय रेशो मध्ये घ्यायचं त्यांना, त्याच्यावरून ठरत असतं. त्याच्यानंतर काय पर्सेंटेज मध्ये घेतलं त्याच्यावरून ठरत असतं. त्याच्यानंतर आणखी काय सांगता येईल, व्हॉल्यूम. गॅसेस काय करतात, व्हॉल्यूम मध्ये घेतात. ठीक आहे, या सगळ्या गोष्टीवर की इतकं मास जर ए घेतलं तर किती मास आपल्याला बी चला, इतका याचा आणि याचा काय रेशो असला पाहिजे की जेणेकरून आपल्याला प्रॉडक्ट सी आणि डी मिळेल. जरी यांचा आणि यांचा रेशो कमी जास्त जरी झाला तर काय होईल, 100%. याला काय म्हणतात इकडच्या साईड आपण म्हणतो सबस्ट्रेट. काय म्हणतो तो सबस्ट्रेट लेफ्ट साइडला. इकडे जे बनतं त्याला काय म्हणतो आपण, प्रॉडक्ट. ठीक आहे, तर किती सबस्ट्रेट, समजा एक्स मास घेतलं, याचं वाय मास घेतलं, तेव्हा आपल्याला 100% प्रॉडक्ट मिळेल. म्हणजे काय होतं, दोघं सगळेच्या सगळे कंबाईन होऊन 100% प्रॉडक्ट. पण समजा हे जास्त घेतलं हे कमी घेतलं तर काय होईल, हे जास्त घेतलं हे कमी तर काय होईल, जेवढं याच्यासोबत कंबाईन करण्याची कॅपॅसिटी आहे तेवढाच प्रॉडक्ट बनत. आणि हा जास्त असल्यामुळं, हा जर जास्त असल्यामुळं हा काय होईल, थोडासा खाली जाईल, तसाच इथंच पडून. अशा वेळी काय होतं, समजा तुम्हाला काही केमिकलची रिॲक्शन घडवायची तुमच्या एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा तुमच्या कारखान्यामध्ये. तुम्ही एखादी रिॲक्शन घडवताय आणि तुम्ही काय केलंय, चुकून हे जास्त टाकलं आणि हे कमी टाकलं, तुमचा प्रॉडक्ट काय म्हणून 100% नाही भेटणार. हे जास्त आहे, काय होईल, जोपर्यंत हा आहे तोपर्यंत ही रिॲक्शन होईल. त्याच्यानंतर हा काय होईल, राहील. हा काय होईल, लेफ्ट ओव्हर आहे. हा काय होईल, इथंच तसाच राहील. आणि इकडे जो प्रॉडक्ट भेटल हा तुम्हाला 100% नाही भेटत, समजा 80%. मग तुमचं हा जो लेफ्ट ओव्हर राहिलेला पदार्थ आहे हा काही कामात येणार आहे, काहीच कामात नाही येणार. हा वाया गेलेला आहे, कारण ते एकदा कंटेनर मध्ये टाकलेले. तुम्हाला कंटेनर मध्ये सगळंच्या सगळं भेटायचंय, पण त्याच्यामध्ये काय होईल, हा जास्त घेतला असल्यामुळे, याच्या प्रमाणापेक्षा हा जास्त घेतले असल्यामुळे काय झालेलं आहे, तुमच्या आता त्या रिॲक्शनच्या भांड्यामध्ये किंवा तुम्ही जिथं ती रिॲक्शन करत होता तिथं याचं प्रमाण जास्त आहे. याला काय कन्सिडर केलं जातं, याला इम्प्युरिटी कन्सिडर केलं जातं. तुम्हाला एक उदाहरण जर द्यायचं झालं तर तुम्ही एका याच्यामध्ये हायड्रोजन घेतला, एका याच्यामध्ये ऑक्सिजन घेतला. तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन किती पाहिजे असतात आपल्याला, 2, आणि ऑक्सिजन 1. आता ऑक्सिजनचा फॉर्म असा असतो बघा, ऑक्सिजन कधी पण ओ मध्ये भेटत. ऑक्सिजन कसं भेटतं, अशा प्रकारे. H2O ला असं पण लिहू शकतो आपण. ठीक आहे, आता तुमचं काय होणार आहे, हायड्रोजन कंबाईन होणार, तुमचं काय बनणार आहे, H2O. पण मी हायड्रोजन इतकं जास्त घेतलं की तुमचं जे वॉटर बनत त्या भांड्यामध्ये, म्हणजे तुम्ही एका हे सगळं कशामध्ये केलेलं आहे, एका बीकर मध्ये ठेवलं. कशामध्ये, एअर टाईट बीकर आहे, त्याच्यातून बाहेरून काही गॅस येणार नाही, आतल्या आतच होतंय. H2 टाकलं आणि O2 टाकलं, मिक्स करताय, तुमचं वॉटर बनतंय. पण वॉटर बनल्याच्या नंतर तुमचं O संपलंय पण H राहिलेलं आहे, बरोबर आहे. मग आता तुमच्या त्या बीकर मध्ये काय काय असेल, वॉटर प्लस काय असणार त्याच्यामध्ये आणखी H2 लेफ्ट ओव्हर, बरोबर नाही, जास्तीचं उरलेलं. मग आता आपल्याला काय पाहिजे होतं, पाणी पाहिजे होतं. त्याच्यामध्ये फुकटमध्ये हायड्रोजन आला नाही, गरज आहे का त्याची. आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन पैकी दोन्ही नको, आपल्याला काय पाहिजे, H2O पाहिजे. तुम्ही H2O बनवला, H2O तोपर्यंत बनल जोपर्यंत याची क्वांटिटी, पण याची क्वांटिटी संपली की हा काय होईल, तसाच पडून राहील. तुमचं नुकसान आहे की नाही. आता त्याला घ्यायला तुम्हाला जर काय म्हणतात त्याला शुद्ध करायचं तर परत प्रोसेस करावं लागेल, कारण हे पण गॅशियस मध्ये राहील, हे पण गॅशियस मध्ये राहील, हे पण गॅशियस मध्ये राहील, बरोबर नाही. म्हणजे तुमचं ताण वाढतं. जर तुम्ही बरोबर एक्झॅक्ट प्रमाणामध्ये जर हे मिक्स केलं, एक्झॅक्ट प्रमाणामध्ये जर हे मिक्स केलं तर तुम्हाला काय होईल, 100% प्रॉडक्ट मिळेल. पण हे असं होण्याची काही गरजच नाही. कळतंय का. तर हे सगळे लॉ आपल्याला शिकायचे, जेणेकरून काय करणार, आपल्याला गोष्टी कळतील. बरेचशे गोष्टी आहेत
केमिकल कॉम्बिनेशन प्रकार आहेत त्याच्यात ठरतं की बाबा काय कशावर डिपेंड असतं मग मास रेशो पर्सेंटेज व्हॉल्यूम त्यानंतर आणखी काही राहिले का आय थिंक काहीच नाही राहिलं आणि मोल्स माहिती आहे नंबर ऑफ मोल्स नसेल माहिती आपण शिकू ठीक आहे मोल्स एक राहिला मोल कन्सेप्ट होईलच या चॅप्टर मध्ये एकदम सिंपल काहीच जास्त नाही एक लॉ आहे तो थोडासा किचकट आहे तर ठीक आहे पहिला लॉ ऑफ conservation of mass ding 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 law of conservation of mass चं conservation होतं तुम्ही शिकलेले एक conservation law कोणता शिकलाय रे 9वी मध्ये किंवा 10वी मध्ये law of कोणता law of conservation of energy law of conservation of energy काय होता तो लॉ कंजर्वेशन ऑफ एनर्जीचा एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड इट कॅन कन्वर्ट इनटू वन फॉर्म इनटू अनदर सेम त्याच धर्तीवर हा लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास ठीक आहे तुम्ही काय शिकले होते त्या काळामध्ये जेव्हा 9वी किंवा 10वीत असताना अजून ह्या वर्षी पण होणार आहे त्याच्यावर लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगितलं होतं एनर्जी क्रिएट पण केल्या जात नाही एनर्जी नष्ट पण केल्या जाते तिला काय केलं जातं एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित करतात तसंच हे मास नाही डिस्ट्रॉय होतं नाही काय होतं निर्माण होतं ते फक्त काय होतं एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जातं याला आणखी एका पद्धतीनं एक्सप्लेन करतात की लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास स्टेट्स दॅट सम ऑफ mass of substrate is always equal to sum of mass of product आता तुम्हाला कळालेलं आहे सबस्ट्रेट कशाला म्हणायचं आणि प्रॉडक्ट कशाला म्हणायचं काय सांगितलंय सम ऑफ मास ऑफ सबस्ट्रेट इज ऑलवेज इक्वल टू सम ऑफ मास ऑफ प्रोडक्ट एक एग्जांपल देतो याला आणखीन एक स्टेटमेंट आहे ते एक स्टेटमेंट घ्या सेकंड स्टेटमेंट आहे सर मास कॅन नायदर बी क्रिएटेड nor be destroyed it converts from one form into another कोणाचा करायचा नसतो ठीक आहे काय सांगितलेलं आहे सम ऑफ मास ऑफ सबस्ट्रेट बघा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आता त्याच्यावर C+O2 it will gives you CO2 ठीक आहे तुम्हाला मी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं 22 पर्यंत तुमचे एटॉमिक मास एटॉमिक नंबर माहिती पाहिजे ठीक आहे नाही माहित तर पिरियोडिक टेबल काढायचा शिकता तुमच्या बुक मध्ये आहे तिथे बघायचं ठीक आहे जनरली 10वी पास वाल्याला हे माहित पाहिजे यांचा एटॉमिक नंबर काय याचा एटॉमिक नंबर काय त्याचा एटॉमिक मास नंबर काय जे आहे ते ठीक आहे कार्बन ठीक आहे कशाची कंबाईन झाला ऑक्सिजन शी बनला काय कार्बन डायऑक्साइड CO2 बस आता काय सांगितलंय सम ऑफ मास ऑफ सबस्ट्रेट या साइडला आपण सबस्ट्रेट म्हणतो या साइडला आपण प्रॉडक्ट म्हणतो या साइडला आपण सबस्ट्रेट म्हणतो या साइडला आपण प्रॉडक्ट म्हणतो ओके सम म्हणजे बेरीज करायची कोणाची सम ऑफ मास ऑफ सबस्ट्रेट या दोघांच्या मासची बेरीज करायची याचा मास किती आहे 12 पिरियोडिक टेबल मध्ये बघा कार्बन किती आहे 12 याचा किती आहे 16 किती आहे हे 2 16 दुनी 32 किती आहे दोघांची बेरीज 44 किती आहे ती 44 आता काय झालं हे दोघांना
CO2 बनलाय, याचा किती मास आहे 12 प्लस किती 2 गुणिला 16 किती येतं 44. ऑलवेज इक्वल टू सम ऑफ मास. कुठलीही रिएक्शन घ्या तुम्हाला हेच मिळेल. कुठलीही रिएक्शन हे लिहून घ्या, नंतर आणखी एक रिएक्शन. ओके चला त्यानंतर बघा sum of mass of reactant is equal to हेडिंग भेटवून टाकली काय. ओके त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल जर द्यायचं तुमचं काय देऊ HCl प्लस. ठीक आहे टायट्रेशन केलं असेल तुम्ही असं मानतो NaOH. टायट्रेशन म्हणजे काय असतं 10वीला झालं असेल, भले तुम्हाला करायला नाही भेटलं तर तुमच्या सरनं करून दाखवलं असेल. काय असतं टायट्रेशन. टायट्रेशन काय असतं माहिती का ऍसिड काय टायट्रेशन लिहून घ्या तुम्हाला कामात येईल पुढे सर. टायट्रेशन काय असतं टायट्रेशन. टायट्रेशन असतं बघा ऍसिड प्लस बेसची रिएक्शन. जेव्हा टायट्रेशन असतं ना टायट्रेशन झालेलं असतं ना तेव्हा काय होतं जो प्रॉडक्ट भेटतो तो काय भेटतो माहिती का आपल्याला सॉल्ट अँड कशा प्लस करू नये प्लस वॉटर. काय झालं टायट्रेशन हे त्या पद्धतीला म्हणतात जेव्हा ऍसिड आणि बेसची रिएक्शन होती आणि काय बनतं सॉल्ट आणि वॉटर. लक्षात ठेवा चांगली गोष्ट आहे लक्षात राहिलं की भरपूर काम टायट्रेशन म्हणतो आपण. ठीक आहे ह्याच्यात काय होत असतं न्यूट्रलाइज होतं जेव्हा 100% एकदम इक्वल प्रमाणात सगळं इक्वल असेल चांगलं प्रमाण विमान. ठीक आहे याच्या नॉर्मॅलिटी काढायची याची काढायची भरपूर गणितं असतात. तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये होईल 11वीच्या जर तुमचं कॉलेज फार उल्हाशी असेल तर. ठीक आहे मी जसं जसं प्रॉब्लेम मध्ये येईल तेव्हा तसं शिकवल तुम्हाला. सध्या इतकं समजून घ्या. तर काय सांगितलं HCl ऍसिड आहे तुम्हाला माहिती आहे ऍसिड म्हणजे आम्ल. ऍसिड म्हणजे आम्ल. NaOH काय बेस. बेस म्हणजे आम्लारी होते काय माहिती मराठीत नाव नाही माहित कारण माझं मराठीत झाले. ठीक आहे ऍसिड काय मग HCl आणि NaOH ऍसिड बेसची रिएक्शन झाली की लक्षात ठेवायचं नेहमी सॉल्ट आणि वॉटरच बनणार. काय बनणार सॉल्ट आणि वॉटर. आता वॉटर तर पहिले बनणार तर ठीक आहे पहिले वॉटर तर माहिती ना आपल्याला वॉटरचा फॉर्म्युला सगळ्यांना माहित पाहिजे माहित असलाच असं H2O ते तर लिहिलं. आता राहिलं काय बघा O गेलं H1 गेलं 2 H काय राहिले 2 हे राहिले बघा Cl राहिलं नाही Na राहिलं बस खतम. NaCl खतम. काहीच राहिलं बाकी काहीच बाकी नाही काहीच नाही झालं. मग आता बेरीज करा सम ऑफ मास ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू सम ऑफ मास ऑफ रिएक्टंट. याचं किती आहे 1 प्लस याचं किती आहे 35.5 बरोबर नाही. आपण 35.5 कसं घेतो कारण क्लोरीनचे दोन गोष्टींमध्ये हे सापडतात मास आपल्याला. एक सापडतं 37 एक क्लोरीनचा मास सापडतो 35. त्याच्यावरून आपण एक कॅल्क्युलेशन केली आहे ह्या चॅप्टर मध्ये बघूया सांगेल तुम्हाला हे 35.5 कसं आहे. स्टे ट्यून. रोजचा रोज अभ्यास बघा. हे किती झालं 36.5 प्लस सोडियमचं किती आहे रे एक मिनिट. ठीक आहे सोडियमचं किती आहे नसन माहित तर पिरियोडिक टेबल बघायचं सहसा सुरुवातीला बघा पण पाठ पाहिजे. सोडियमचं 23 ठीक आहे काहीतरी असं 22.99 च्या आसपास काय असेल 23च पकडायचं त्याला आपण रफ फिगर घेऊ. ओके त्याच्यानंतर ऑक्सिजन 16 प्लस 1 किती झालं 23 24 24 आणि 40. आता या दोघांची सम ऑफ सबस्ट्रेट सम ऑफ मास ऑफ सबस्ट्रेट. हे काय झालं मास. हे मास नंबर आहे ना याचा. काल लास्ट लेक्चर लास्ट पॉइंट पण मी शिकवलं होतं बघा मास नंबर कशाला म्हणतात आणि ॲटॉमिक नंबर. याचं किती झालं 76.5 76 36. इथे
23 प्लस त्याचं किती क्लोरीनचं 35.5 किती 5 चाला 8 परत 5 58.5 आणि याचं वॉटरचं 18 वॉटरचं 5 पाहिजे. दोघांची बेरीज करायची सम ऑफ मास ऑफ प्रॉडक्ट दोघांची बेरीज किती येते 8 8 ते 5 जसंच्या तसं 8 8 16 6 6 7 6 6 हातचा आला 1 16 6 2 2 आणि 5 7 दोन्ही काय आलं 7 दोन्ही काय आलं 7 ठीक आहे. हा लॉ तुम्हाला दिलेला आहे बघा सायंटिस्ट कोणत्या सायंटिस्टने दिलेला आहे अँथोनी दिला बरोबर हॅमर अकबर अँथोनी म्हणला अँथोनी लॅवोसियर अँथोनी लॅविओसियर आहे राहिलं का बरोबर अँथोनी लॅविओसियर आता हा लॉ जवळपास आईन्स्टाईनच्या आधी दिलेला आहे आय थिंक 1740 1760 दरम्यान झालेला आहे मला एक्झॅक्ट डेट आठवत नाही आणि आजच्या डेटला 2020 ला हा लॉ चुकीचा आहे क्लिअर आहे हा लॉ चुकीचा आहे जरी तुमचे हे आहेत पण हा लॉ आईन्स्टाईननी जेव्हा ते E = mc² ॲटम बॉम्ब वगैरे बनलं किंवा त्याच्यानंतर तुम्हाला एक चॅप्टर येईल बघा इलेक्ट्रोकेमिस्ट्री किंवा न्यूक्लिअर केमिस्ट्री ठीक आहे दोन्ही एकत्रच असतात मी एकत्रच घेणार तर न्यूक्लिअर केमिस्ट्री मध्ये तुम्हाला कळलं की काही भाग हा जेव्हा रिॲक्शन होती ना केमिकल रिॲक्शन तेव्हा काही भाग आहे ना यांचा हा लॉस होतो थोडासा मायन्यूटसा एकदम चिल्लूवर पण काय होतो मास काय होतं प्रॉडक्टचं कमी होतं कसं होतं काय होतं कसं असतं काय काढायचं काय नाही हे 12वी उस्तर थांबावं किंवा आपला चॅप्टर न्यूक्लिअर केमिस्ट्री चॅप्टर चालू असतं थांबावं हा लॉ एवढा व्हॅलिड हा रफली तुम्ही असं जर कॅल्क्युलेशन केलं कारण इथं बघा इथं याचं काय आहे इथं 22 पॉईंट आय थिंक 99 आहे याची पण व्हॅल्यू काहीतरी 15 पॉईंट काहीतरी आहे त्या पॉईंटच्या व्हॅल्यू मध्ये प्रॉडक्टची काहीतरी लॉस होतो काही जी रिॲक्शन मधून एनर्जी काय होते लॉस होते कधी कधी एनर्जी गेन होते एंडोथर्मिक रिॲक्शन मधून काय होतं सराउंडिंगची एनर्जी गेन होते कधी कधी बाहेर होते जी बाहेर एनर्जी पडते ती मास डिफेक्ट असतात हे सगळे मास डिफेक्ट या गोष्टीत मला आता सांगून फायदा नाही कारण कळणार नाही एक एक स्टेप वाईज जाऊ आपण आणि पुढे जाऊन हाच लॉ चुकीचा आहे म्हणून मी सांग हा म्हणजे कोणता लॉ ऑफ मास कन्झर्वेशन ठीक आहे सर आधी सांगायचं ना आम्ही एवढं टेन्शन नसतं घेतलं काय नसतं शिकायचं याच्यावर गणित येतात ठीक आहे तुम्हाला ऑप्शन दिले जाईल की कोण हा लॉ कोण फॉलो करतो 4 ऑप्शन येतील की खाली 4 ऑप्शन असेल आणि त्याच्यात वरती लिहिलेलं असेल विच ऑफ द काय समजा तुम्हाला दिलेलं असेल की आयडेंटिफाय लॉ ऑफ कन्झर्वेशन फॉलोड बाय 4 ऑप्शन मध्ये कोणत्या ऑप्शननं लॉ ऑफ कन्झर्वेशन फॉलो केलंय ते ओळखायचं सॉरी काल एक तब्येत खराब होती म्हणून लेक्चर झालं नाही ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन सेकंड लॉ आहे लॉ ऑफ डेफिनाइट डी कॅपिटल घेतो जरा टायटल केस डेफिनेट प्रपोर्शन लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन काय बरं पहिले एक स्टेटमेंट लिहून घ्या अ गिवन कंपाऊंड काय तुम्हाला एक कंपाऊंड दिलेला आहे बरं ठीक आहे ऑलवेज कंटेन्स exactly YLY ना exactly the same exactly the same portion of elements by its weight irrespective of
obtained. काय सांगितलेलं आहे? अ गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स एक्झॅक्टली, हे काय तर नीट लिहितो, एक्झॅक्टली द सेम पोर्शन ऑफ एलिमेंट बाय इट्स वेट irrespective of sources from it obtained. irrespective of sources, irrespective म्हणजे धरून नसणे. ओके, काय सांगितलेलं नीट बघा. तुम्हाला एक सांगतो एक्झाम्पल म्हणून सी वॉटर घेतलं तुम्ही, काय केलं समुद्राचं पाणी आणलं, त्याच्यानंतर काय केलं तुम्ही पावसाचं पाणी घेतलं, रेन वॉटर. ओके, दुसरं एक पाणी घेतलं तुम्ही टॅप वॉटर, नळाचं पाणी घेतलं. ठीक आहे, नळाला आलेलं पाणी घेतलं. तर काय म्हटलेलं आहे तुम्ही की फॉर अ गिवन कंपाऊंड, गिवन कंपाऊंड काय आलं तुमचं वॉटर, वॉटर एक कंपाऊंड आहे बरोबर की H2O, दोन एलिमेंट एकत्र होऊन जे बनतं त्याला आपण कंपाऊंड म्हणतो, केमिकली रिॲक्ट होतं बरोबर की हायड्रोजन आणि ऑक्सिजन केमिकली रिॲक्ट होतात. बरं, तर गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली सेम पोर्शन ऑफ एलिमेंट. कुठलाही पाणी घेतलं, जसं तुम्ही सी वॉटर घेतलं, रेन वॉटर घेतलं किंवा टॅप वॉटर घेतलं, त्याच्यामध्ये जो कंपाऊंड आहे तो काय असणार, सारखाच असणार. सिंपल गोष्ट. याच्यात काय असणार तुमचं H असणार, दोन H असणार, H2O असणार. ओके, याच्यात पण काय असणार, रेन वॉटर मध्ये H असणार, H2O असणार, H2O असणार. याच्यात पण काय असणार तुमचं, असं करू, असं लिहू. ठीक आहे. आता काय सांगितलं, HO तिन्हीमध्ये तुमचं हायड्रोजन आणि ऑक्सिजनच असणार कंपाऊंड मध्ये. गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली सेम पोर्शन ऑफ एलिमेंट बाय इट्स वेट. वेट एलिमेंटचं जे पोर्शन असन ते काय असन, बाय इट्स वेट इरिस्पेक्टिव्ह ऑफ सोर्सेस इट ऑब्टेन. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही कुठलंही पाणी घ्या, त्याच्यामध्ये जे एलिमेंटचं वजन असेल ते फिक्स पोर्शन मध्ये असतं. ते काय असणार, फिक्स प्रपोर्शन मध्ये. तुम्ही मग सी वॉटर घेतलं तरी हायड्रोजनचं जेवढं वजन असेल, रेन वॉटर घेतलं त्याच्यामध्ये हायड्रोजनचं वजन, किंवा टॅप वॉटर घेतलं त्याच्यामध्ये हायड्रोजनचं वजन, हे ऑक्सिजनच्या वजनाच्या एक्झॅक्ट सेम प्रमाणात असतं. कसं बघा, आता H2O वॉटर मध्ये याचं मास किती असतं, हायड्रोजनचं 2 इज इक्वल, ऑक्सिजनचं किती असतं 6. म्हणजे काय झालं 1:8. प्रपोर्शन किती झाला यांचा वेटचा 1:8 बरोबर ना. दोन काय ॲटॉमिक मास नंबर, याचा ॲटॉमिक मास याचा 16 आहे. याच्यात पण तेच 1:, याच्यात पण दोनच ऑक्सिजन, दोनच हायड्रोजन असणार, एकच ऑक्सिजन असणार 1:8. इथं पण काय येणार 1:8. म्हणजे तुम्ही तो कंपाऊंड कुठूनही घेतला, वॉटर तुम्ही कुठूनही उचला, त्याच्यामध्ये H2Oच राहणार, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. ठीक आहे. बरं, असं म्हणणं कोणी दिलाय हा लॉ, हा लॉ दिलेल्याचं नाव आहे प्रॉस्ट आहे का, जोसेफ प्रॉस्ट. कोणी दिलाय हा लॉ ते लिहून घ्या, वाटलंच त्याचं नाव लिहून ठेवा, जोसेफ प्रॉस्ट. ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला सांगतो हा बी लॉ पार्शियली खराब आहे, चुकीचा आहे. सी वॉटर मध्ये H2O असतं का, असतं का नाही, NaCl पण असतं, सॉल्ट डिझॉल्व झालेले असतात ना, पण मेजर पोर्शन असतो वॉटरचा, मेजर पोर्शन H2O असतं. ठीक आहे. रेन वॉटर प्युअर असतं, टॅप वॉटर मध्ये पण थोडंसं क्लोरीन बिरीन मिसळलेलं असतं, त्याच्यामुळे हा पण लॉ डिबेटेबल. ठीक आहे, याचं पण काही जास्त उपयोग होते. त्यामुळं ह्या वर्षी जे 12वीला आहे त्यांच्या ह्या सिलेबस मधून हे काढून टाकले, त्यांच्या ह्या सिलेबस मधून काढून टाकले, कारण ही डिबेटेबल लॉ आहे. 100% मी म्हणू नाही शकत की आहे, काही लॉ बरं जे सांगतोय तेवढेच, बाकीचे आहेत काही. कारण तुम्ही बघा ना, रेन वॉटर तर प्युअर भेटत, ठीक आहे, पण रेन वॉटरच्या संपर्कामध्ये जर NO2 आलं, समजा आपलं काय म्हणतात त्याला, पाऊस पडतोय आणि तुमच्या ऍटमॉस्फिअर मध्ये थोडंसं NO2 प्रमाण प्रेझेंट, काय NO2, आणि तुमचा पाऊस पडतोय, काय होतं याच्यातून, काय बनतं बरं, HNO3 झालं, H2ON
दोन मॉलिक्यूल घेतले याचे 4, HNO3 NO2 NO3 याच्या जागी आपण SO2 H2SO. समजा सल्फर ट्रायऑक्साइड तुमच्या काय ॲटमॉस्फिअर मध्ये सल्फर ट्रायऑक्साइड आणि तो पाणी त्याच्यावरून गेला असेल, सल्फर ट्रायऑक्साइडची वाफ आहे किंवा तिथं गॅस मॉलिक्यूल आहे त्याच्यावरून पाणी गेलं, काय होणार रे? H2SO4 सॉरी H2SO4 काय ऍसिड, याला तुम्ही काय म्हणतात? ऍसिड रेन. ठीक आहे. तर तुमचं रेन वॉटर मध्ये पण कधी कधी काय असतं, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड असतं, त्याच्यामुळे हा लॉ पण काय डिबेटेबल आहे. ठीक आहे, मेजर पोर्शन आहे पण तरी सुद्धा काय तो डिबेटच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लॉ आहे बघा, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. थर्ड लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. डायरेक्ट स्टेटमेंट लिहू आपण, मग एक्सप्लेन करतो. व्हेन टू elements combine together to form more than one element. Sorry, one element combine झाले तर एलिमेंट थोडीच बनणार आहे. कंपाउंड more than one compound, then the तर मार्कर मध्ये काय करू. ओके, more than one compound, then the different masses of one element which combines with fixed mass of other element bears a small whole number ratio. To one another. तर काय लिहिलं काहीच कळलं नाही. पहिल्यांदा मला बी असंच झालं. काय लिहिलं काहीच कळलं नाही. पहिल्यांदा मला पण असंच झालं. ठीक. When two elements combine together to form more than one compound. बरं, तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पल देतो. C आणि O दोन एलिमेंट आहेत. C एक एलिमेंट आहे, O एक. When two elements combine together to form more than one compound. जर C आणि O combine होऊन CO2 बनवतात, तर C आणि O combine होऊन CO बनवतात कार्बन मोनोऑक्साइड. मोर दॅन वन काय आणि 2 बनले. ओके. Then the different masses of one element which combines with fixed mass of other element. काय म्हणे, different masses of one element which combines with fixed mass of other element. काय म्हणे, कोणाचा तरी मास फिक्स्ड आहे. आता इथं बघा
CO2 बनलंय, सी आणि ओ कंबाईन होऊन CO2 बनलंय. इथं याचं मास किती आहे 12. ऑक्सिजनचं किती टोटल मास 32. इथं किती आहे 12. इथं किती आहे 32. ओके 12 32 12 सॉरी 16 16 आहे ना, एकच ऑक्सिजन आहे ना 16. ओके आता काय करायचं, आता काय सांगितले डिफरंट मासेस ऑफ एलिमेंट. कोणत्या एलिमेंटचं डिफरंट मास आहे बरं याच्या दोघांमध्ये, कोणाचं इथं बघा बरं, याचं 32 आहे याचं 16 आहे, डिफरंट मासेस. पण विथ फिक्स्ड मास ऑफ अदर एलिमेंट, विथ फिक्स्ड मास ऑफ अदर एलिमेंट. हा जो कार्बन आहे याचं इथं पण 12 आहे इथं पण 12 आहे, म्हणजे याचा मास ह्या दोन्ही कंपाऊंड मध्ये फिक्स आहे, बरोबर आहे. पण दुसरा जो कंपाऊंड आहे त्याचं काय व्हेरिएबल आहे, इकडं 16 आहे इकडं 32 आहे. तर काय म्हणे असं जेव्हा असताना या दोघांचा जर रेशो घेतला, याच्या आणि याचा रेशो जर घेतला तर तो आपल्याला एक गोल नंबर. गोल नंबर माहिती आहे पूर्णांक संख्याच्या डिवायडेशन मध्ये 1 असतो, बरोबर आहे की 1 2 3 4 ते इन्फिनिटी पर्यंत, 1 टू इन्फिनिटी. ठीक आहे, जे तुमचे अपूर्णांक येतात ना ते गोल नंबर मध्ये कन्सिडर होत नाही. ठीक आहे, होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या तुम्हाला माहिती आहे 6वी 7वी 8वी तेच झालेले आहे. पूर्ण संख्या, नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या, काउंटिंग नंबर. ठीक आहे, मॅथ तर काही शिकवत नाही. बरं आता बघा मग काय म्हणे बी अ सिंपल स्मॉल होल नंबर रेशो टू 1. काय करणार मग आपण, काही नाही करणार, याच्या आणि याच्या वजनाचं रेशो, याच्या आणि याच्या वजनाचा रेशो कसा येईल 12:32 चालत, किंवा असं बी घेतला तर चालत. याचा आणि याचा छोटा पहिले घेऊ 12:16 असं पण लिहिलंच चालतं. 1 बाय रेशो घ्यायचा म्हणजे काय असतं डिवाइड बाय काय येणार याचा 12:32 काय होणार, हे 12 कटले हे 12 कटले, हा एक हे 2 1/2 आला का उलटा केला, सॉरी उलटा केला, जसं होतं तसंच करायचं. तसं चालतं म्हणा, असं पण केलं तर याचं किती आहे 12:32 भागीला 12:16 करा भागाकार काय येणार 1/2 येणार आधी आपलं सुरू. ठीक आहे, सिंपल रेशो कशाला म्हणायचं माहिती आहे का, ज्याच्या न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर मध्ये काय पाहिजे म्हणजे 1 पाहिजे. सिंपल रेशो कशाला म्हणायचं, ज्याच्या न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर. समजा याच्या जागी मी जर रेशो घेताना उलट केलं असतं, हे असं केलं असतं, काय झालं असतं हे पण असं इन्व्हर्टेंडो शिकलेले आहे तुम्ही, इन्व्हर्टेंडो. याला इन्व्हर्टेंडो करा बरं, हे खालचं वर करा हे वर करा. इन्व्हर्टेंडोनं काय होणार आहे 2:1 म्हणजे होल नंबर भेटू शकतो. त्याला इन्व्हर्टेंडो केला तर आपल्याला होल नंबर भेटू शकतो, म्हणजे याचा अर्थ हे करेक्ट. जर समजा परीक्षेत माझ्यासारखीच अशी चूक झाली 1/2 आलं तर तुम्हाला सांगितलेलं मी लिहिताना वाक्यामध्ये काय वापरलंय सिंपल रेशो पण लिहिले होल नंबर पण दाखवले, दोन्ही शब्द वापरले. सिंपल स्मॉल नंबर, सिंपल स्मॉल होल नंबर किंवा सिंपल स्मॉल होल नंबर रेशो. एक तर असा रेशो असेल किंवा असा असेल किंवा असा असेल तरी सुद्धा काय म्हणायचं आपलं गणित बरोबर का, याला उलट केलं याला उलट केलं याला उलट केलं तर होल नंबर मिळतो. पण समजा असं असेल याला उलट करावं इन्व्हर्टेंडो होईल का नाही. तर काय म्हणाले इन्व्हर्टेंडो इन्व्हर्टेंडो ऐकलं नाही. इन्व्हर्टेंडो जेव्हा तुम्ही रेशो आणि प्रपोर्शन गुणोत्तर आणि प्रमाण हे चॅप्टर शिकत असत तेव्हा तुम्ही शिकले असाल असं मी मानतो. ठीक आहे, कळलं. आणखीन एक एक्झाम्पल घेतो, चांगलं मोठं एक्झाम्पल घेतो, त्याच्यावर तुम्हाला आणखीन क्लिअर, तुम्हाला काय आणखी क्लिअर होईल. मी एक्झाम्पल लिहितो तोपर्यंत पॉज करतो. ठीक आहे, आपण वाटलंच तर हेच एक्झाम्पल परत एकदा लिहितो म्हणजे तुम्हाला कळलं. CO आणि CO. ओके, इथे काय बनला C आणि O पासून CO2. ओके, CO आणि CO2.
डिफरंट मासेस कोणाचे याच्यात दोन एलिमेंट आहे की नाही, दोन एलिमेंट पासून दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंपाऊंड बनणार, एक पेक्षा जास्त, दोन एलिमेंट पासून एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त बनता की नाही, तर दोन बनता, एक पेक्षा जास्त. ओके, मग डिफरंट मास ऑफ ओ, याच्यात मास किती आहे, एका याच्यात 16 आहे बघा, दुसऱ्या याच्यात 32 आहे. एका याच्यात 16 आहे, दुसऱ्या याच्यात 32. त्याच्यानंतर which combines with fixed mass of काय, another element C, ज्याचा मास किती आहे 12 आहे, दोन्हीकडे बघा, इथं 12 आहे, इथं 12 आहे, फिक्स आहे. यांचा काय येतं म्हणे मोल नंबर रेशो. करून पहा डायरेक्ट याचं जरी केलं, समजा यांच्या मासेसचं जरी केलं, तर याचं मास फिक्स आहे, याचं मास काय व्हेरिएबल आहे. मग करून पहा, याच्यात किती आहे 16, 32, ही एक मेथड आहे. किंवा असं जर केलं मोठ्या संख्येतून छोटी संख्या, तरी काय येतं 20 हे तुम्ही दाखवू शकता की बाबा काय केलंय आपण याच्यात काय केलेलं आहे आपण, याच्यात काहीच केलेलं नाही. याच्यात पहिल्यांदा दाखवलं की बाबा जो ऑक्सिजन आहे त्याचे दोन प्रकारचे मास किती आहे 32 आणि 16. बरं, याच्यात दाखवलं नंतर की एकाचं फिक्स आहे, कोणाचं आहे कार्बनचं. कळालं, एकाचं फिक्स आहे, दुसऱ्याचं व्हेरिएबल. ज्याचं व्हेरिएबल आहे त्याचा रेशो घेऊन पाहिला का आपल्याला काय आला होल नंबर. काय आला होल नंबर किंवा सिंपल रेशो. सिंपल रेशो काय असतं माहिती का, एक असला पाहिजे, एक तर डिनॉमिनेटर मध्ये किंवा न्यूमरेटर. अजून नसेल कळालं, अजून एक नाही, ठीक आहे. हे ठीक लिहून घ्या, झालं असं. आता आणखी एक. ओके, HO कोणते दोन कंपाऊंड म्हणतात रे याच्यापासून, HO. जरा जवळ लिहितो, खिचडी निघाल. H पासून आपल्याला एक माहिती आहे H2O, आणि एक हे बघा हायड्रोजन परऑक्साईड. ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुम्हाला शिकवलेलं आहे पहिल्या 2 लेक्चर मध्ये. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये हे याचा उपयोग खूप H2O, ठीक आहे. तिथं आपण चांगलं डिटेल मध्ये काय भानगड आहे. हायड्रोजन चॅप्टर पण आहे तुम्हाला, त्या हायड्रोजन चॅप्टर सुद्धा आपण घ्यावं लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा आता काय चालू आहे H2O2O. ओके, बर. डिफरंट मासेस ऑफ, कोणाचेच मासेस इथं पण तेच आहे, ऑक्सिजनचे. डिफरंट काय मासेस आहे ऑक्सिजनचे, किती आहे, एकात 16 आहे, एकात 32 आहे. ओके, विच कंबाइन्स विथ फिक्स्ड मास ऑफ H2. इथं काय आहे, इथं H2 आहे, इथं H2 फिक्स आहे. याचं मास किती असतं H2 चं 2. मग काय करायचं, रेशो घ्यायचा, तो सांग रेशो काय तेच 32 आणि 16 चा रेशो घ्या, तो चाला होल नंबर. किंवा सिंपल रेशो. उलट जर केलं तर काय झालं असतं, सॉरी चुकीचं काय सांगायचं ना, ऑनलाईन मध्ये सर मग चूक केली तर सांगताच येत नाही. ठीक आहे, 32 भागीला 16 चुकलं. हा, आणखी एक क्वेश्चन लिहा किंवा नका लिहा, आपण डायरेक्ट टेबल काढू. आपण काय करू, टेबल काढू. टेबल नंतर मग आपण एक डोकंदुखी नेक्स्ट लेक्चरला घेतो, कारण ऑलरेडी टाइम खूप झालाय लेक्चरचा. तब्येत बी जरा दणदण त्रास होते. समजा तुम्हाला काय केलंय, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि त्याचे काही पोर्शन दिले, प्रपोर्शन दिलेले बघा. नायट्रोजन आणि ऑक्सिजन दिलाय आणि म्हणे की याच्यात हा लॉ व्हॅलिड होतो म्हणे बघा. नायट्रोजन आणि ऑक्सिजन आहे त्याच्यामध्ये आत्ताचा जो लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन व्हॅलिड होतो का नाही बघा. आता बघा, नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा मिळून एक कंपाऊंड बनतो, त्याला आपण म्हणतो NO. नंतर बनतो NO2, नंतर बनतो NO2 3, नंतर बनतो
N2O, त्यानंतर बनतो N2O5. एवढे कंपाऊंड बनतात एक पेक्षा जास्त. दोन एलिमेंट आहे, त्या दोन एलिमेंट पासून एक पेक्षा जास्त कंपाऊंड. तो 2 बनवू, 10 बनवू, 1000 बनवू, त्या दोनच फक्त एलिमेंट काय वापरले? दोनच. हे बघायचे दोनच आहे. तर ना निसर्गामध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन एवढ्या प्रकारच्या स्टेट मध्ये आपल्याला सापडतात. ठीक आहे. चला आता याचा वेट बघा बरं. याचं किती आहे? 14. याचं किती आहे? 16. याचं किती आहे? 14. याचं किती आहे? 32. याचं किती आहे? 28. याचं किती आहे? 34. 48. याचं किती आहे? 28. याचं किती आहे? 28. याचं किती आहे? 16. याचं किती आहे? 80. 8 म्हणजे 16 म्हणजे 80. बरोबर आहे. हे 16 जरा असं झालं का? सर जरा नीट लिहित जा, अक्षरवर जरा मेहनत घ्या. बोर्डला जरा पक्का बांधला पाहिजे. ओके. आता बघा काय करायचं. काय करायचं? काहीच नाही, जास्त लोक नाही लावायचं. सर तुम्ही सांगितलं होतं फिक्स्ड मास पाहिजे. इथं यंत्र मास कुठं फिक्स आहे? इथं 28 28 इथं 14 आहे. इथं 28 28 आहे, इथं 14 आहे. मग काय करायचं? आपल्याला मासेस फिक्स करायचे. बरोबर आहे. तुम्हाला माहिती, तुम्ही जेव्हा अपूर्णांकांची बेरीज करत होते किंवा वजाबाकी करत होते तेव्हा काय करत होते? डिनॉमिनेटर इक्वल करत होते. डिनॉमिनेटर इक्वल करताना तुम्ही काय करायचे? एलसीएम काढायचे. तसंच काही इथं करता येईल. याला कितीनं गुणलं म्हणजे 28 होईल? 2. याला कितीने गुणलं की 28 होईल? 2. याला 2 गुणा, याला 2 गुणा, पुढे द्या. याला 2 गुणा, याला 2 गुणा. मग काय करायचं? n फिक्स. n काय केलं? आता आपण फिक्स केलं. n फिक्स केल्याच्या नंतर o पण काय करायचंय? लिहायचंय. फिक्स केलं. n किती केलं? 28. जर n ला 2 न गुणलं तर o ला पण करायचं. 32. 28 64. इथं ऑलरेडी 28 आहे. इथे काय? 48. इथं ऑलरेडी 28 आहे. 6. इथं ऑलरेडी 28. इथं काही गरजच नाही. इथे 80. ओके. मग काय करणार? कुठली दोन जोडी घ्या, त्याचा रेशो काढून पहा. सारखाच काय नंबर रेशो याचा? याचा रेशो इन 2:4:3:2. काय रेशो येणार यांचा? जर सगळ्यांचा काढायचा गेलो तर काय येणार? 2:4:3:1. जसं लिहिलं तसं येणार. बरोबर आहे. काय केलेलं आहे तुम्ही? ठीक आहे. कसं काढलं सर रेशो? काहीच नाही येणार आहे. सर्वात छोटी संख्या कोणती आहे? 16. मग 16 ने काय करायचं? डिवाइड करत जायचं. यांचा रेशो घ्या ना तुम्ही. ह्या संख्या एक स्टेप वाटतं तुम्ही वाढवून दाखवतो. यांचा रेशो घ्यायचा आहे ना आपल्या सगळ्यांचा. 32:64 64:48 16:80. काय येणार? 2:4:3:1:5. सगळ्यांचा रेशो घ्यायचा असतो आपल्याला. तिथं काय केलं होतं? 2च होते बघा. तिथं काय होतं आपलं? 16 आणि 32 होते. मग आपण काय लिहिलं? 16:32. काय आला? 1:2. 1/2. इन्व्हर्टेड केला त्याचा 1 नंबर. हा काय आला? सिंपल रेशो. एक आहे म्हणजे सिंपल रेशो. उलटा केला तर होल नंबर भेटतो. ठीक आहे. चालत. ह्याच्यानंतरचा नेक्स्ट लॉ आहे तो नेक्स्ट लेक्चर. तोपर्यंत कॉपी करा आणि नोट्स पाठवा. चालेल.